आणि माझ्याकडे सुशांत शेलार आहेत. काय सांगशील आज या संमेलनाबद्दल, या शोभायात्रेबद्दल? 100वे नाट्यसंमेलन होत आहे आणि प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली हे नाट्यसंमेलन होणं हा म्हणजे एक मुहूर्त मानला जाईल. कारण गेली 2 वर्ष हे नाट्यसंमेलन होणार अशी सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या नाट्यसंमेलनाचं उद्घाटन होतं आहे. आणि आम्ही सगळे कलाकार गेली 30 वर्ष, माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून मी नाट्यसंमेलनाला येतो आणि आज मी नाट्यसंमेलनाला नुसता कलाकार म्हणून नाही आलो तर नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यामध्ये निवडून येऊन आम्ही सगळे आलो आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आयुष्यातली एक खूप भाग्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी रंगभूमीचं जितकं आपण आभार मानू तितकं कमी आहे. आणि कलाकार पुढचे 2 दिवस अशी खूप रेलचेल या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सुयश आणि इतर कलाकारही आपल्याबरोबर आहेत. सुयश, काय सांगशील आज हे 100वे वर्ष आहे आणि इतकी भव्य अशी नाट्यदिंडी इथं काढलेली आहे? खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्या कलाकारांना या निमित्ताने या नाट्य संमेलनाचा भाग होता येतो आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण आम्ही सगळे नाटकातले कलाकार आहोत आणि एकांकिका स्पर्धा वगैरे करत मोठे झालो आहोत. सो नाटकाबद्दल खूप विशेष प्रेम आहे आणि त्याचं इतक्या भव्य स्वरूपात नाट्यसंमेलन आज साजरं होतं आहे त्याचा खूप अभिमान वाटतो आहे, आनंद वाटतो. काय सांगशील या भव्य नाट्यदिंडीबद्दल? काय एक कलाकार म्हणून भावना आहे? ते 100वे वर्ष आहे. 100वे वर्ष नाट्यसंमेलनाचं याचा आनंद आहे आणि आम्ही सगळे त्या सोहळ्याचा भाग आहोत याचा अभिमानही आहे. कारण 100 वर्षाची नाट्य परंपरा आहे यार. आणि आज ज्या पद्धतीने म्हणजे मध्ये कोविडच्या काळात ते सगळं थांबलं होतं आणि 100वे स्पेशल आहे आणि आज ते नाट्यसंमेलन होतं आहे पिंपरी चिंचवडमध्ये. खूप बरं वाटतं आहे. आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतली पोरं आहोत. स्टेज आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आज आम्ही सगळेच या दिंडीत आणि सोहळ्यात सहभागी आहोत, त्याचा आनंद आहे. बरोबर. एक कलाकार म्हणून प्रत्येकाची पहिली पायरीच आपण नाटक आहे असं म्हणत असतो सातत्यानं. काय सांगशील नवीन या कलाकारांना आज या माध्यमात? नाही, मला एवढंच म्हणणं आहे की त्या नाटकाने त्या रंगमंचाने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे, त्याच्यावर आम्ही उभे आहोत. तो आत्मविश्वास घेऊनच पुढे आयुष्यात मार्गक्रमण करा एवढंच म्हणेन. त्यामुळे अशी ही खरं तर एक भव्य नाट्यदिंडी आहे. हा एक सोहळाच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की या सोहळ्याच्या माध्यमातूनच खरं तर नाटकाचं महत्त्व आपल्याला इथं हे करायला बघायला मिळतं आहे. आणि खूप महत्त्वाचं खरं तर ही दिंडी आहे, खूप महत्त्वाचा हा सोहळा आहे. काय सांगशील आज या नाट्यदिंडीबद्दल? काय सांगशील, काय भावना आहेत? ॲक्च्युली 100वे वर्ष आहे, खूप खुश आहे आम्ही सगळे आणि मी खूप स्वतःला लकी समजतो की आज या दिवसाचा भाग होता आला. हा क्षण डोळ्याने बघायला मिळतोय. सगळे आपले सगळे कलाकार मंडळी आहेत, सगळे मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आपल्या एक नाटकाची परंपरा आपल्याला खूप चांगली. आपल्याकडे विविध कला आहेत आणि आम्ही एक कॉलेज क्लास आणि एका नाटकातनं आपण तयार झालो, काम करतो आहे. तर खूप मोलाचा क्षण आहे. 100वे वर्ष आहे तर मी खूप एन्जॉय करतोय. मी 2 दिवस थांबणार आहे, मी खूप एन्जॉय करणार आहे. सगळी नाटकं बघणार आहे, सगळी नाटकं बघणार आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असा हा एक स्टार स्टडेड आपल्याला खरं तर ही एक शोभायात्रा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच खूप महत्त्वाचं होतं आज या सगळ्या कलाकारांसाठी एकत्र येणं. कारण की ही शोभायात्राच तितकी भव्य दिव्य आहे आणि पिंपरी चिंचवडच्या मधून आता आपण चाललो आहे आणि खरं तर ही शोभायात्रा आता काही वेळातच याचा समारोप होईल आणि हा जो दिवस आहे जे 100वे वर्ष आहे त्याचाच आनंदात साजरा केला जाणार आहे पुढचे 2 दिवस. कॅमेरामॅन अमोल गवायसह देव्यानी यादलाबादकर, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.